साठी आणि यानंतर आपण पाहणार आहोत बातमी तुमच्या गावातली तुमच्या जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची। लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड करण्यात आली असून आवाजी मतदानाने एनडीएकडे बहुमत असल्यामुळे ओम बिर्ला दुसऱ्यांदा अध्यक्ष ठरलेत आणि ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष आहेत। तर ओम बिर्लांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले। बिर्लांवर आता मोठी जबाबदारी आली आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पदवीधर मतदारसंघासाठी दहिसर पूर्वेकडील प्रज्ञा हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय। भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केलाय। मुंबईमधील पदवीधर मतदार सुज्ञ आहेत आणि एका सच्चा मुंबईकराला पदवीधर संधी देतील अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे। प्रथम फेरीत आम्ही निवडून जिंकू असा देखील दावा आशिष शेलार यांनी व्यक्त केला। प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्यासमोर कोण आहे याचा मी विचार करत नाही, मी माझ्या विजयाबाबत आश्वासक आहे अशी प्रतिक्रिया मुंबई पदवीधरचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी दिली आहे। मातोश्रीचा आशीर्वाद ज्यांना असतो ते विजयी होतात असं देखील परब म्हणाले। नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडतंय, त्यासाठी आता अहमदनगरमध्ये मतदान होत आहे। शहरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच शिक्षकांनी मतदानासाठी गर्दी केली आहे। तर भाजपचे पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानापूर्वी त्यांनी वरळीच्या अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाने प्रशासनामधील अनुभव असलेले अधिकारी जम अभ्यंकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान कुर्ल्यामध्ये शिवनाथ दराडेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावकर यांनी ठाण्यामध्ये मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचं म्हटलंय आणि या निवडणुकीमध्ये विजयाची हॅट्रिक करणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावत सगळ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन डावकर विक्रमी मताधिक्याने जिंकून विजयाची हॅट्रिक साधतील असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केलाय। तर नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार रिंगणात आहेत। गेल्या 34 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठं काम केलंय आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा दावा महेंद्र भावसार यांनी केलाय। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडते। या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 मतदार केंद्रांवर 18,551 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि या प्रक्रियेसाठी आता 182 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले। नाशिक शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये 20 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे। 13,122 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदानासाठी 120 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नांदगावला मतदानाला सुरुवात झाली आहे। तर नांदगाव मनमाड इथं एकूण 1050 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यावेळेस कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला। नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे। धुळे जिल्ह्यामधील 12 मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडतीये आणि यावेळेस जिल्ह्यामधील 8000 शिक्षक मतदानाचा हक्क बजावत आहेत। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 20 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया राबवली जाते आणि सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। तर जिल्ह्यामधील 13,122 शिक्षक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये मतदान केंद्रावर सकाळी शिक्षकांनी मतदानासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर महायुती महाविकास आघाडी बरोबरच अपक्ष म्हणून कोपरगावातील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे निवडणूक रिंगणात आहेत। तर आज मतदार कुणाच्या पारड्यात पडणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून पालघर जिल्ह्यात 44 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांसंदर्भात माहिती घेण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुद्धा प्रसिद्ध केला आहे। जय फिलिस्तानीच्या नाऱ्यानंतर असदुद्दीन ओवैसींनी प्रतिक्रिया दिली असून त्यांना जे काही करायचे ते करू दे, मला संविधान माहिती आहे आणि या धमक्यांना मी घाबरत नाही असं ओवैसी यांनी म्हटलंय। तर ओवैसींच्या जय फिलिस्तानीच्या नाऱ्यानंतर भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झालेत। अतिरेक्यांचा जय जयकार करणं निंदनीय आहे आणि ओवैसींनी भरचौकामध्ये यावं, त्यांची जीभ छाटू असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय। राम कदमांनी ओवैसींवर निशाणा साधलाय। त्यांचा जय जयकार करायचा असल्यास त्यांनी परदेशात जाऊन राहावं, भारतात केवळ भारत माता की जय असाच जयघोष होणार। ओवैसींनी जाणून बुजून करोडो राष्ट्रभक्तांचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी राम कदम यांनी केली आहे। असदुद्दीन ओवैसी यांना अपात्र ठरवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्रही लिहिलं आहे आणि त्यामुळे आता ओवैसींची खासदारकी रद्द होऊ शकते। ओवैसींनी त्यांची वोट बँक वाचवण्यासाठी त्या शब्दाचा प्रयोग केलाय, मात्र असे शब्द संसदेत चालत नाहीत हे त्यांना माहीत असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक त्या शब्दाचा उच्चार केलाय आणि त्यामुळे कामकाजातून हा शब्द हटवावा अशी मागणी करत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ओवैसींच्या वक्तव्याचा निषेध केलाय। आगामी विधानसभा महायुती एकत्रितपणे लढणार की नाही यावर शंका असल्याचं खळबळजनक वक्तव्य अमोल मिटकर यांनी केलंय आणि 55 जागा आम्हाला कमी असून गेल्या निवडणुकीप्रमाणे सन्मानजनक 80 ते 100 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात अशी अपेक्षा मिटकर यांनी व्यक्त केली आहे। तसं न झाल्यास आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल असा इशाराच अमोल मिटकर यांनी महायुतीला दिलाय। सोलापूरमध्ये ठाकरे गटाकडून निष्ठावंत नावाचे बॅनर्स लावण्यात आले। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळे यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी यामधनं करण्यात आली आहे। 40 गद्दारांविरोधात उभा ठोकला एक कडवट शिवसैनिक असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। पुणे ड्रग्ज प्रकरणी आता आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्य सांभाळण्यामध्ये गृहमंत्री सपशेल अपयशी ठरले आहेत। भाजप सरकार उघडं पडलं अशी टीका वैभव नाईक यांनी केली। तर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज त्या नांदेडमध्ये दाखल झाले। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले। दरम्यान एक पर्व शांतीचं संपलं आहे, कामाचं पर्व सुरू झालं आणि आम्हाला काम करायचं अशी प्रतिक्रिया सूर्यकांत पाटील यांनी दिली। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। दोघेही आजपासून 3 दिवस अभिवादन दौरा करणार आहेत, नागरिकांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत। मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहनाचा इशारा देणारं पत्र सध्या व्हायरल होत आहे। 6 महिन्यांपासून चुकीच्या मागण्या आणि जातीवाद निर्माण करून तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। धनराज विक्रम गुट्टे यांनी थेट विभागीय आयुक्तांना हे पत्र लिहिलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस न झाल्यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात घट होतीये। अशामध्ये आता मुंबईकरांचं टेन्शन अधिक वाढलंय, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 5%च पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि त्यामुळे आता मुंबईवर पाणी कपातीचं संकट वाढलंय। वसई विरार महानगरपालिकेमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महानगरपालिकेनं कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचं काम 5 वर्षांपासून रखडलंय। त्यामुळे आता वसई विरारमधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। वाशिम जिल्ह्यामधील किनखेड त्याचबरोबर गोवर्धनसह कवठा गोभणी आणि केनवट या ठिकाणी पावसाची गेल्या 10 दिवसांपासून ओढ लागली। त्यामुळे आता हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावतंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये बाजारामध्ये कांदा असताना देखील भाव नसल्यामुळे कांद्याचा विषय पुन्हा चर्चेत आलाय। तर किरकोळ कांद्याला 4000चा भाव मिळतोय, मात्र आवक नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। नाशिकमधील कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन सुरू केलंय। गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी त्यांच्याकडनं केली जाते। तर धरण झाल्यापासून मागण्या मान्य न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि स्थानिक लोकांसाठी 30% पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे।
पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी देखील बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते। 10 ते 12 दिवस पाणी पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला। जालन्यामधील एसआरपीएफ भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला होता। या प्रकरणी आता भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे आणि त्यासह त्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केले। या प्रकरणी आता तोडगा निघालेला असून 250 उमेदवारांची पुन्हा 100 मीटरची धावण्याची चाचणी होणार आहे। दोन दिवसांमध्ये चांदीच्या दरात 2000ची घसरण झाली तर चांदीचा दर आता 90,000वरून 88,000 प्रति किलोवर पोहोचलाय। सोन्याच्या दरात 300 रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर प्रति तोळा 71,600 रुपयांवर पोहोचले। तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस ठाण्याविषयी तक्रार असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये। वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार करण्यासाठी पोलिसांकडून QR कोड सुद्धा देण्यात आला आहे। रत्नागिरीमधील लांजामध्ये बत्ती गुल झाल्यामुळे नागरिक हैराण झाले तर गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे आणि मात्र वारंवार तक्रार देऊनही यावर कोणतीच उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिक संतप्त झालेत आणि या प्रकरणी आमदार राजन साळवी यांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। मात्र तरी देखील परिस्थिती जैसे थे अशीच असल्यामुळे नागरिक हैराण झाले। अकोला शहरामधील डाबकी या परिसरामधील विहिरीमध्ये हरिण पडलं याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला देताच रेस्क्यू टीमच्या मदतीने हरणाला जीवनदान देण्यात आले। महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईतच राहणार आहे तर रेसकोर्सची 120 एकर जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। 1 एकर जागा रॉयल इंडिया टर्फ क्लबला दिली जाणार आहे। उर्वरित जागेवर सेंट्रल पार्क बनवलं जाणार आहे। घाटकोपर दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे तर वरिष्ठ IPS अधिकारी कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे। घाटकोपरमधील होर्डिंगला पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर परवानगी दिल्याचा खालिद यांच्यावर आरोप आहे। दरम्यान या कारवाईचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले। आषाढी यात्रेपूर्वीच विठुरायाचं दर्शन रांगेत सावळा गोंधळ पाहायला मिळाला। बॅरिगेड्स नसल्यामुळे दर्शन रांगेत चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती। मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये या प्रकरणावरून मारामारी देखील झाली त्यामुळे काही काळ या ठिकाणी दर्शन रांगेत तणाव पाहायला मिळाला। समृद्धी महामार्गावर असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नाही अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत। स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचं कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आलेलं आहे। महामार्गावरील स्वच्छतागृहामधील वास्तवाचा एक व्हिडिओ एका प्रवाशानं व्हायरल केलाय। तर नागपूरच्या कळमना परिसरात सोफा सेट बनवणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली आहे। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं असलं तरी देखील दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालंय। पुण्यामधल्या हवेली तालुक्यामधल्या रहाटवडे या गावामध्ये जमिनीच्या वादातून महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र अद्यापही या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाहीये। तर भंडाऱ्यामधील शहापूर येथील 3 दुकानांना पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सुदैवाने दुकानात कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही मात्र लाखोंचं नुकसान झालंय। पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या वृक्षांची कत्तल करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात। रात्रीच्या अंधारामध्ये कत्तल करून झाडांची खोड बाजारात विकतायत। या प्रकरणी वृक्ष कत्तलीचा प्रकार एका नागरिकाने कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून पालिकेकडे तक्रार केली आहे। कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। भाजी विकत घेण्यासाठी गेलेल्या तरुणांनी भाजीचा दर जास्त का असं विचारल्यामुळे मंडईतील विक्रेत्यांनी त्याला मारहाण केली आहे आणि ही सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या प्रकरणी आता तपास करत आहेत।